नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की गुंजा ही किचनमध्ये वाटीमध्ये जिलेब्या ठेवत असते आणि म्हणते, ह्या घ्या दादासाठी आणि साहेबासाठी जिलेब्या आणि आता म्या खाणार. आणि मग गुंजा जिलेबी खाऊन बघते आणि म्हणते, बापरे, आईच्या हाताला केवढी चव आहे, कसल्या भारी केलेत जिलेब्या. मग गुंजा ही सर्व जिलेब्या संपवून टाकते. तर इकडे माया व सर्वेश कबीरच्या घरी येण्यासाठी निघालेले असतात. तर माया फोनवर बोलत असते, तुम्हाला थोडं वाईट वाटू शकतंय, परंतु काय करू, त्या लोकांनी माझं ऐकलंच नाही. मी त्यांना सांगत होते एंगेजमेंट इकडे ठेवा म्हणून, परंतु खूपच इगो भरलेला आहे त्या लोकांच्या मनात. आणि आता मी इन्स्पेक्शन करायला चालले आहे, नेमकं काय तयारी चालू आहे ती बघूनच येते मी. तर सर्वेश म्हणतो, माया अगं सर्व चांगलं करतील ते, थांब तू. मग गुंजा हॉलमध्ये येते तर बघते तर बाबा म्हणत असतात, जागते रहो जागते रहो. तर काकू म्हणतात, मनालीला खूपच थंडी आहे बाई. तर नित्या ही गुंगेनी पूर्ण झोपी गेलेली असते आणि कविताने तिच्याजवळ सेल मांडलेला असतो, लेटेस्ट सेल. तर मधुश्री काकू म्हणत असतात, 10 वाजले आहेत, कबीरचे मामा व मामी पण येणार आहे. तर सुबोध हा प्लेट घेऊन मस्त गाडी चालवत असतो आणि म्हणत असतो, चला पटकन बसा माझ्या गाडीत. तर काकू काकांना म्हणतात, खूपच थंडी आहे ना हो. तर कविता म्हणत असते, रस्ते का माल सस्ते में, चला पटकन. तर इकडे रेशीम ही मेकअप करत असते आणि ईश्यबाई म्हणत असते. तर काकांचं सारखं चालू असतं, जागते रहो जागते रहो. तर काकू मधुश्रीला म्हणते, मधू, मनालीत खूपच थंडी आहे ना ग बाई. तर खूप छान मजा चालू असते. तर सुबोध म्हणतो, चला पटकन, कुणाला यायचं आहे. तर गुंजा येते आणि हे सर्व पाहून तीही खूप ओरडते. तर सर्वजण गप्प बसतात. तर गुंजा म्हणते, ओ ओ चला आता रेल्वे चालू झाली. तर गुंजाही तिची रेल्वे चालू करते आणि म्हणते, आपडी थापडी गुळाची लापडी. तर सर्वजण खूप खुश होतात आणि ज्याचं त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं. तर गुंजाही त्यामध्ये सामील झालेली असते, कारण तिनेही त्या जिलेब्या खाल्लेल्या असतात. सर्वांचा खूप तमाशा जमलेला असतो. तर काका हे वॉचमॅन झालेले असतात आणि तेवढ्यात कबीर बाहेरून येतो आणि दरवाजा उघडून बघतो. तर बाबांच हे सर्व काय चालू आहे, जागते रहो. तो म्हणतो, बाबा काय झाले आहे. तर त्याचे बाबा म्हणतात, जागते रहो सलाम है. तर तो बाकीच्यांकडे बघतो. तर गुंजा ही रेल्वे चालवत असते आणि सर्वजण पाठीमागून डब्बे बनलेले असतात आणि तिच्या पाठीमागे गोल गोल पळत असतात. तर तो म्हणतो, काय चालू आहे. तो खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, सुबोध दादा, हे सर्व काय चालू आहे, काय तमाशा आहे. तर लगेच काका म्हणतात, सावधान विश्राम. तर त्याचे बाबा म्हणतात, जागते रहो. तर त्याला काही समजतच नाही, हे सर्वांचं काय चालू आहे, हा काय तमाशा चाललाय. मग तो कविता वहिनीला विचारतो, कविता वहिनी, हे सर्व काय चालू आहे. तर कविता म्हणते, लाटे सेल आहे हा, तुझ्या गर्लफ्रेंडसाठी काही घ्यायचंय का तुला, घे बरं, चल पटकन. मग तो गुंजाकडे जातो आणि बघतो तर गुंजाही त्या नादात असते. तर तो काकूला विचारतो. तर काकू म्हणते, मनाली आहे ना, खूप थंडी आहे. तर कबीर म्हणतो, आता हिची मनाली कुठून आली. मग तो गुंजाला ओरडतो आणि म्हणतो, गुंजा, हे सर्व काय चालू आहे, काय खाल्लंय त्यांनी. तर गुंजा म्हणते, इकडे या, मी कानात सांगते साहेबा तुम्हाला. मग गुंजा म्हणते, आम्ही सगळे खूप नाचणार आहोत. तर गुंजाला कबीर म्हणतो, तू काय मला वेड समजतीस का, काय चालू आहे हा सर्व तमाशा, काय खाल्लंय तुम्ही. तर गुंजा त्याला म्हणते, आम्ही ना जिबल्या खाल्ल्या आहे आणि त्या जिबल्या ज्या आपल्या लग्नात कधी झाल्याच नाही. तर तिचं हे बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्याने बघतात. तर मधू म्हणते, कोणत्या जिलब्या आणि कुणाचं लग्न. तर कबीर खूप घाबरून जातो, कारण त्याला असे वाटते आता सर्वांना सत्य कळले आहे आपल्या लग्नाबद्दल. परंतु तेवढ्यात लगेच सर्वजण त्यांच्या त्यांच्या गुंगीत असतात आणि त्यांचे खेळ करायला सुरुवात करतात. तर मग कबीर म्हणतो, अरे बापरे, बरं झालं वाचलो. तर मग लगेच कबीर गुंजाला विचारतो, काय झालंय, काय खाल्लंय तुम्ही, काही होतं का त्यात. तर गुंजा त्याला म्हणते, दोन जणांची जिंदगी होती आणि त्या लग्नामुळे 2 जणांची जिंदगी खराब झाली, आता मी काय करू. तर कबीरला तिला विचारून पस्तावा येतो. तर इकडे माया व सर्वेश बाहेर आलेले असतात. तर माया म्हणते, ओ सर्वेश,
हे सर्व काय केले या लोकांनी? ओ माय गॉड, किती चीप डेकोरेशन आहे हे, असं कुणी करतं का? तर सर्वेश म्हणतो, अगं बाई, अजून डेकोरेशन करायचंय, आत्ताशी मंडप घालून झाला आहे, तुला काही दमजूम निघतो की नाही माया? अजून त्यांना सजावट करायची आहे, चल आपण आतमध्ये जाऊन बघू काय चालू आहे ते. तर आतमधून कबीर बघतो तर त्याचे मामा मामी हे आतमध्येच येत असतात. तर आता कबीर खूप घाबरून जातो, कारण त्याच्या घरच्यांचा काय तमाशा चालू आहे हे सर्वांसमोर येणार असते. तर ते दरवाजापाशी आल्यानंतर कबीरचे बाबा म्हणतात, जागते रहो सलाम है. तर माया खूप भडकते आणि सर्वांचा तमाशा पाहून म्हणते, हे काय चालू आहे? सर्वेश, हे लोक साखरपुड्याची तयारी करताहेत का कुठल्या नाटकाची तयारी करतायत? तर काकू येतात आणि म्हणतात, मनालीला खूप थंडी आहे ना, या बरं पटकन माझ्या घोंगडीत. तर माया खूप ओरडते आणि म्हणते, हे सर्व काय तमाशा आहे, मला कळेल का? तर सर्वेश कबीरला म्हणतो, काय झालं कबीर, हे सर्व काय चालू आहे? तर कबीर म्हणतो, थांबा थांबा, मी बघतो यांना काय झाले. तर माया म्हणते, तू काय बघणार आहेस, केव्हाच बघते तुला तिथे एका जागेवर उभं राहून बघतोय. तर तेवढ्यात त्याचे बाबा ओरडतात, जागते रहो. तर माया म्हणते, हा सर्व तमाशा लावलाय तुझ्या घरच्यांनी, नाटक करतायत ते. तर सर्वेश म्हणतो, थांब, मी डॉक्टरांना बोलावतो, यांना काय झालं आहे नेमकं ते. तर माया खूप भडकलेली असते आणि ती कबीरला म्हणते, अशा ठिकाणी बोलवणार होता तू माझ्या गेस्टला, म्हणजे आणखीन विचित्रपणा करून आमची चव घालवायची होती का? शेण घातलं असतं तुम्ही सर्वांनी आमच्या तोंडात, परंतु आता नाही. तर कबीर म्हणतो, मामी, माझ्या घरचे प्रत्येक वेळेस असंच वागतात, असं नसतं, आज काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर माया म्हणते, कसला प्रॉब्लेम, मग कसलं काय नाटक करतायत, परंतु आता तुझा व मृण्मयीचा साखरपुडा इथे होणार नाही. तुमच्या दोघांचा साखरपुडा आता आमच्याच घरी होणार आहे. आता बाद झाले, मी काहीच ऐकून घेणार नाही. तर तेवढ्यात रेशीम येते व मायाला म्हणते, इश्श बाई. तर रेशीम खूप जोरात ओरडते, हे काय चालू आहे तुझं? परंतु ती तिच्या धुंदीतच असते. तर कबीर सर्वेशला म्हणतो, काय मामा, हे घरच्यांनी आज काय केलं, मला खूप राग आलेला आहे. तर सर्वेश म्हणतो, असं कुणावरही रागवायचं नाही, त्यांनी काय मुद्दाम केलं नाही, नक्की काहीतरी खाण्यात गेलं असेल. आणि आता डॉक्टर आलेत ना, ते चेकअप करतायत ना, नको काळजी करू. तर मग डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात, सर्वांचा चेकअप झालेला आहे. तर कबीर म्हणतो, काय झालं असेल बरं डॉक्टर यांना, का असे वागतायत ते? तर डॉक्टर म्हणतात, सर्व जणांना धुंद आलेली आहे, त्यांनी काहीतरी पॉयझन खाण्यात गेलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल आणि त्या लहान मुलीकडे जास्तच लक्ष द्यावं लागेल. तर कबीर म्हणतो, हो, आम्ही जास्तच काळजी घेऊ. तर डॉक्टर म्हणतो, आता काही काळजी करू नका, मी औषधं दिली आहे आणि आता तुम्ही त्यांना लिंबू सरबत पाजा, म्हणजे सकाळपर्यंत ते ठीक होतील. तर सर्वेश म्हणतो, चला, मी तुम्हाला बाहेर सोडतो. आणि कबीरला म्हणतो, मी जातो आता, तू सर्वांची काळजी घे आणि निसंकोचपणे रात्री जर काही गरज लागली ना तर मला फोन कर. तर सर्वेश मधूला म्हणतो, येतो ग ताई, काळजी घे. तर मधू म्हणते, ठीक आहे. मग सर्वेश कबीरला म्हणतो, कुणावरही रागवू नको. तर कबीर म्हणतो, सॉरी मामा, आज जे काही झालं ते. तर गुंजाही खूप अस्वस्थ बसलेली असते. मग कबीरला सर्वजण विचारतात, काय झालं आहे? तर सुबोध म्हणतो, हे सर्व काय झाले, डॉक्टर का आले होते? मग कबीरही खूप भडकलेला असतो. मग तो सर्वांना सांगतो, सुबोध कसा प्लेट घेऊन गाडी चालवत होता आणि काका तर सावधान विश्रामच करत होते. तर काकू म्हणतात, हो, माया वहिनीजवळ सावधान विश्राम करत होता. तर कबीर म्हणतो, अगं काकू, तू तर सांगूच नको, तू तर मनालीतच गेली होती, तुला खूप थंडी वाजत होती. तर लगेच रेशीम हसते. तर कबीर म्हणतो, रेशीम, तुला काय झाले हसायला, तू तर सारखा मेकअप करत होती आणि इश्शबाई इश्शबाई म्हणत होती. तर कविताही हसते. मग कबीर म्हणतो, कविता वहिनी, तू हसू नको, तू तर टेबलावरती बसून सेलच मांडला होता पर्सचा आणि लेटेस्ट सेल म्हणून पर्स घ्या असं म्हणत होते. तर बाबा म्हणतात, काय तमाशा लावला होता हा, किती चव गेली. तर लगेच कबीर म्हणतो, बाबा, त्यांच्यामध्ये तुम्ही पण सामील होता, तुम्ही तर वॉचमनच झाला होता, दरवाजापाशी येऊन जागते रहो असा सारखा सलाम चालू होता तुमचा. तर सर्वजण हसतात. तर लगेच मधुश्री म्हणते, अहो,
काय चालू होतं हे सर्व? तुम्ही काय लहान आहे का आता? तर कबीर म्हणते, आई तू राहू दे. तुझं काय चालू होतं सांगू का तुला? तू काय करत होती? तर तो म्हणतो, तुझं 12 वाजले तरी सारखं गाणं चालू होतं. 10 वाजले कबीरचे मामा येणार, मामी येणार. मग कबीर गुंजाकडे जातो आणि म्हणतो, मॅडम तुमचं काय चालू होतं सांगू का? तुम्ही इंजन होता आणि हे सर्व डब्बे होते आणि तुम्ही मामाच्या गावाला चालले होते. कुठे आहे तुमच्या मामाचं गाव? कुठे जायचंय मामाच्या गावाला? सांगा तरी मला. तर लगेच रेशीम हसते. तर कबीर म्हणतो, आता या सर्वांमुळे माया वहिनींनी साखरपुडा इथे कॅन्सल केलेला आहे. तर मित्रांनो, पुढील भागात काकूही खूप भडकलेल्या असतात, कारण सुबोधचा सर्व पगार वाया गेला. म्हणून त्या म्हणतात, हे सर्व या गुंजामुळे झालेले आहे. सर्व खर्चावर पाणी फिरलेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात खूप भांडणं पेटलेले असतात. हे सर्व गुंजा बाहेरून ऐकत असते आणि म्हणतात, आता साखरपुडा येथे होणार नाही. हे सर्व ह्या मुलीमुळे झालेले आहे. तर इकडे माया मृण्मयीला म्हणत असते, मी तुला सांगत होते ते घर फंक्शन करण्याच्या लायकीचं नाहीये. कसे दिसत होते, कसे वागत होते. तर मृण्मयी मम्माला ओरडते आणि म्हणते, मम्मा तू जे केलं ना ते चुकीचं आहे. तर इकडे मधुश्री मृण्मयीसाठी अंगठी बनवून आणलेली असते आणि ती अंगठी गुंजाच्या बोटात घालून बघते. कशी येतेस ते? तर मधुश्री म्हणते, खूपच छान दिसते ग तुला, परंतु आता ती अंगठी गुंजाच्या बोटातून निघेल की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो, कुण्या राजा